नमस्कार. सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण 1 कप ओल्या मटारपासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. नाश्ता तयार करण्यासाठी इथे मी 1 कप ताजे मटार 2-3 मिनटं उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता आपल्याला हे सर्व साहित्य घालून मिक्सरला जाडसर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार करत असताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही किंवा पेस्टही तयार करायची नाही. असे जाडसरही आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटाण्याचं भरड आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हा भरड काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. याला 0 नंबरचा रवा म्हणतात. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घालायचा आहे. आता त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा घालत आहे. बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. या पदार्थामध्ये कांदा घातल्यामुळे हा पदार्थ खूप खमंग लागतो. त्यानंतर रवा आणि हिरव्या मटारच्या मिश्रणात आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. सुरुवातीला थोडंच पाणी घाला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. पुन्हा लागेल असं आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. साधारण 1 कप रव्याला 1 कपच पाणी लागते. आता हे मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असं बनवायचं आहे. आता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं आपल्याला भिजू द्यायचं आहे. म्हणजे रवा पाहिजे इतकं पाणी शोषून घेईल आणि आपलं बॅटर हे तयार होईल. आता इथे मस्त आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस या सोड्यावरच आपल्याला पिळून घ्यायचा आहे. सोडा आणि लिंबू घातल्यामुळे हे बॅटर असं हलकं होईल आणि आपला नाश्ता असा हलका फुलका खमंग आणि खुसखुशीत होईल. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर मी आप्पे पात्र गरम करण्यास ठेवलेले आहे. त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत. तीळ हे थोडेच घालायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपण जे रवा आणि मटारचं मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. चमच्याने हे थोडं यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण आप्पे पात्रात पीठ घालून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिट मध्यम गॅसवर हे आप्पे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे सोनेरी रंगावर खमंग आप्पे आपले भाजून झालेले आहेत. आता याची बाजू पलटी करून घेऊयात आणि त्यावर असे थोडे तेल सोडूयात. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपले आप्पे मस्त असे खमंग भाजले जातात आणि ते कुरकुरीत होतात. तेल टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूने हे आप्पे आपल्याला 2 मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता 2 मिनटानंतर पाहू शकता मस्त हे आपले आप्पे कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे आपला कमी तेलकट असणारा हिरव्या मटारचा नाश्ता तयार झाला आहे किंवा हिरव्या मटारचे आप्पे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.